नमस्कार. आपण पाहत आहात द अर्बन बिट्स. मी आहे देवेंद्र शिरूरकर. राज्यात सध्या ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर केलेल्या कारवाईमुळं एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. सहकारी साखर कारखानदारीचं खाजगीकरण करण्याचा घाट कधी काळी इथं घातला गेला आणि त्या संदर्भात ईडीने जी काही कारवाई केली त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आपण याबाबत अधिक जाणून घेऊयात. सहकारी चळवळ अथवा साखर कारखानदारी या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार ॲडव्होकेट योगेश पांडे हे प्रत्यक्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक अभ्यासक, एक विधिज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय आहे. योगेशजी, राज्य सहकारी बँकेला हाताशी धरून जे चालणारे कारखाने होते किंवा त्या कारखान्यांची विक्री खरेदीचे व्यवहार झाले, हे व्यवहार कितपत पारदर्शक होते किंवा काय ते कारखाने खरंच उत्तम चालत होते किंवा नाही, हे काय नेमकं ते त्याची खरेदी विक्रीबाबत आक्षेप आहेत की ते पारदर्शक किंवा नियमांचं उल्लंघन करून तो व्यवहार पार पडला असं म्हणणं, हे नेमकं काय घडलंय? नाही, मुळामध्ये जेव्हा हे कारखाने विक्री झाले, या संस्थेवरती राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे सहकारी संस्थांची, सहकारी कारखानदारांसाठी, आणि ती या साखर कारखान्यांना वित्त पुरवठा करते. कारखान्यांना ऊसाचं पेमेंट देण्यासाठी पैसा लागत असतो, त्यामुळं नाईलाजाने त्यांना राज्य सहकारी बँकेकडेच जावं लागतं फंडच्या उपलब्धीसाठी. आता ह्यामध्ये जर कधी व्याज चढलं, भरणं आलं, व्याजावर व्याज चढत गेलं, आणि इकडे दुसरा मार्ग जो आहे पैसे काढायचा, म्हणजे जे खर्च वाढीव दाखवणे, वेगवेगळे एक्सपेन्शन दाखवणे, त्या अनुषंगाने तर कारखान्यावर जेवढं कर्ज चढेल तेवढं व्याजाचा बोजा चढतो. आपण जर आजच्या मितीला जर बघितलं तर राज्य सहकारी बँक ही शेतकरी चालवतो. राज्य सहकारी बँकेचं जे फंडिंग आहे, फायनान्सिंग आहे, ते सगळं जर बघितलं तर साधारणपणे वर्षाला कारखानदारी मार्फत 2,500 ते 3,000 कोटीचं फक्त व्याज भरलं जातं, आणि हे व्याज कोणी कारखाना भरत नाही, ते शेतकरी भरतो हे व्याज, त्याच्या पैशातून सगळं कट होतं. आता जर कारखान्याचे जे गलथान कारभारामुळे जर व्याज भरलं नाही गेलं, व्याज चढत गेलं, कारखाना डब घायला आला, तर आपल्याकडे एक तरतूद आहे की 3 महिन्यात जर पेमेंट नाही दिलं तर NPA होतो 90 दिवसाचं. त्याप्रमाणे व्याज नाही दिलं गेलं, कारखाना NPA काढला, परत नाही दिलं गेलं. ह्यामध्ये कसं व्हायचं की जर माझ्या दावणीला नसेल, राज्य सहकारी बँक ही कायम सत्ताधाऱ्यांच्या आणि जे पॉवरफुल नेते आहेत, म्हणजे सरळ मान्यता तर पवारांच्या ताब्यात राहिली. आजही किती जर नाही म्हटलं तरी सर्वात त्यामध्ये पॉवरच होते त्याच्यामध्ये, राज्य सहकारी बँकेचे. आणि त्यामुळं जर कुणाला जर फंडिंग पाहिजे असेल तर त्यांना त्यांच्याकडे जावंच लागत होतं. मग त्यामुळं ज्यांनी नाही ऐकलं किंवा जे कारखाने गाळात निघाले ते डब घ्यायला लागले, सरकार तुमचंच, मग त्याला काय करायचं, लिक्विडेशनला काढा. कारखाना लिक्विडेशनला काढला की बँक ताब्यात घेते, बँकही तुमचीच, बँकेने कारवाई करायची, DRTचा कायदा वापरायचा, ॲसेट ताब्यात घ्यायचे, कारखान्याने त्याच्यावरती कब्जा करायचा, कारखाना कब्जा केला, वर्ष 2 वर्ष त्यात काढायचे, आणखीन व्याज चढतं, आणखीन त्याचं कर्ज वाढत जातं, कर्जाचा फुगा वाढला खूप जास्त की मग काय करायचं की त्याला आता विकायला काढायचं. त्याला यांची किंमत बघतात बॅलन्स शीटला काय, 15 कोटीचं कर्ज, सगळं देणं घेणं 15 ते 20 कोटी. जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये, या सगळ्या व्यवहारामध्ये हा जो आकडेवारी याच्यामध्ये सगळे आहे, ती 30 कारखान्याची यादी आहे राज्य सहकारी बँकेची. कसे विकले, कुणाला विकले, हे सगळं पूर्ण सगळे आहे, घेणारे कोण आहे, सगळे कारखाने किती किमतीत घेतला वगैरे सगळे, आणि बाकीचे. मग या ज्या कारखान्यांनी टेंडर प्रक्रियामध्ये काय आहे की कुणाचं त्याच्यामध्ये प्रोसिजर नाही, सिंगल बिल्डरमध्ये कारखाने अलॉट झाले. त्यामध्ये जरी कारखान्याचं कर्ज कमी असलं, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू व्हॅल्युएशन, तर ह्यांनी व्हॅल्युएशन रिपोर्ट जेव्हा तुम्ही संस्था ताब्यात घेताय तर लिक्विडेटरचा असा अर्थ नाही होत की तुम्ही तुमचे पैसे सोडलं का वरचं काही किमतीत विका. तर तुमचं कर्ज 15 कोटी, संस्थेची जर व्हॅल्युएशन 200 कोटी आहे, तुम्ही ते कारण शेवटी तो पैसा शेअर होल्डरचा आहे. ह्या 42 केसेसमध्ये, 41 केसेसमध्ये एकाही कारखान्याचे सरप्लस पैसा उपलब्ध होऊ शकला नाही. असं कसं होईल? एकाही सभासदाला पैसे परत दिले गेले नाही, शेअर सभासदांचे पैसे बुडूच गेले, ज्यांनी जमिनी दिल्या तेव्हा सगळे पैसे बुडूच गेले. आणि हे कारखाने घेताना इतकं गंभीर आहे, घेणारे हेच, संचालक तेच. म्हणजे अक्षरशः तुम्ही जर यादी बघा सगळं, त्यावेळेस संचालक कोण होतं, मला वाटतं 68 संचालक होते,
आणि घेणारे 41 कारखानदार जे ज्यांनी खरेदी केले यांचे लागे बांधे, त्याचा पक्ष, म्हणजे तो एक नातेवाईक असेल, तो त्या पक्षाचा असेल किंवा तो स्वतः कारखानदार असेल, हे 3 क्रायटेरिया आहे. सर्व पक्षांमध्ये मिळून ते कारखाने वाटून घेतले. त्यानंतर टोटल ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 1000 कोटीचा तो तोटा झाला तरी सुद्धा शुद्धकरण्या विक्री या सगळ्या. तर हे पैसे याला राज्य सरकारची बँक गॅरंटी होती या सगळ्या कर्जाला, आणि हे पैसे राज्य सरकारने भरले. बँकेचे पैसे येऊन गेले, बँक नफ्यात दिसतीये, बँकेला कुणाकडनं तर वसूल झालं, फाईल बंद झाली, बँकेची तक्रार नाही, बँकेला बाकीची काही घेणं देणं नाही, कारखाना विक्री झाला, कोणाचीच काही तक्रार नाही. शेतकरी म्हणतो माझा ऊस जातोय, मला ऊस जाण्याशी मतलब आहे, खाजगी घेऊ का सहकारी घेऊ, त्याची तक्रार नाही, शेतकऱ्याची तक्रार नाही सभासदाची, कारण त्याचा ऊस जातोय, त्याला नाही मिळालं शेती पैसे, तो म्हणतो ठीक आहे नाही मिळाले, माझे ऊस चालला आहे. डायरेक्टरनी कारखाने विकले, दुसऱ्या डायरेक्टरनी घेतले किंवा त्यांनीच घेतले, त्यांची तक्रार नाही. बँकेचे पैसे सगळे वसूल झाले, बँकेची तक्रार नाही. पैसे दिले कोणी हे भरायला, हे दिले राज्य सरकारने. हा करदात्याचा पैसा गेला, टॅक्स पेअरचा. जवळपास 1100 कोटी रुपये 2019 साली हे राज्य सरकारने राज्य बँकेला हस्तांतरित केले. कुठेही याची चर्चा झाली नाही, आणि विरोधी पक्ष पण तुम्ही आणि सत्ता पण तुम्हीच, कोणीच, सगळेच कारखानदार, कुणीच प्रश्न विचारला नाही. एकाही याची तुम्हाला कुठेही बातमी सुद्धा आली नाही या गोष्टीची, पैसे देऊन टाकल्याची. अशा प्रकारे हे सगळं मिली भगत आहे, सगळे सुखी आहेत. आणि अचानक हे ईडीचं काढलं की, तर त्यामुळं नक्कीच यामध्ये काहीतरी पॉलिटिकल अँगल असेल एकमेकांना, किंवा सत्ता ताब्यात घेण्यासाठी. बाकी दुसरं काही दिसत नाही मला ह्याच्यामध्ये पूर्ण. थोडक्यामध्ये मला आता असं सांगा की हा नेमका घोटाळा काय आहे, किंवा ईडीने जी काही कारवाई केली आहे ती नेमकी कशासाठी केली आहे, काय काय गैरव्यवहार केले? नाही, आता ईडीने कारवाई काय केली आहे एक्झॅक्टली हे मला माहित नाही, पण ईडीच्या ट्विटरवरनं, कारण मी ट्विटरला कनेक्टेड आहे त्यांना, ईडीला, तर मी त्याच्यावर बघितलं त्यांचं स्टेटमेंट आहे ईडीचं की आम्ही जरंडेश्वरचे ॲसेट सीज केले वगैरे सगळं. तर त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा एक अँगल आहे त्याच्यामध्ये ईडीच्या सांगण्यावरनं. आता एक्झॅक्टली जर तुम्ही साखर कारखान्याचा घोटाळा सहकारी ह्याबद्दल जर मला माहिती विचारली तर मी सांगेल. केवळ जरंडेश्वरचं सांगणं जरा मला संयुक्तिक वाटणार नाही, कारण तो अजून त्याची पूर्णपणे माहिती नाही नेमकं काय प्रकारे, परंतु तो ह्याला कनेक्टेड आहे. कारण 2008 ते 2014 ह्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 41 सहकारी साखर कारखाने कवडीमोल मातीच्या किमतीमध्ये विक्री झाले. सर्व पक्षीय लोकांनी ते वाटून घेतले. राज्य सहकारी बँकेने 30 कारखाने विकले, राज्य सरकारने 11 कारखाने विकले. कुठल्याही प्रकारचे कुठल्या प्रक्रियाचं फॉलो नाही केलं, कुठल्याही टेंडर प्रक्रिया नाही, निविदा नाही, काय नाही. यांनी अक्षरशः म्हणजे जसं आपण बसून वाटे केले यांनी अक्षरशः, आणि सहकार मोडकळीस काढला. यांची मोडस ऑपरेंडी जर आपण समजून घेतली तर धक्कादायक आहे. मला तर आश्चर्य वाटतं की हा जो प्रकार आहे 2014 साली सगळ्यांना माहिती होता, याबद्दल बरेच आंदोलनं झाले, निदर्शन झाले, पत्रव्यवहार झाला, अनेक नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, अण्णा हजारे असो, राजू शेट्टी असो, यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केला. नंतर ह्याच्यात काही झालं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे विरोधी पक्षनेते होते, त्यांनी सुद्धा याच्यावर आवाज उठवला. मात्र असं काय गौडमंगल झालं की सत्तेत आल्यानंतर तेही गप्प बसले, आणि ह्या प्रकरणावरती मागच्या 7 वर्षात काहीही कारवाई झाली नव्हती, काही झालं नाही. मात्र काल जे वाचलं तर आम्हाला जरा बरं वाटलं की देर आहे दुरुस्त आहे, कुठंतरी हलतंय. पण ह्यामध्ये स्पष्ट दिसतंय, जरी आपण असं म्हणतो तर हा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा यांचा शिवणा पाण्याचा लपंडावाचा खेळ आहे, आणि सत्ता ताब्यात घेण्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. जे दिसतं ते सांगतो. पण आपण घोटाळा काय ते समजून घेऊया. यांनी कारखाने कवडीमोल किमतीत विकले. माझ्याकडे ही यादी आहे सगळी अधिकृत, मी RTI मध्ये किंवा सगळ्या भरपूर कागद गोळा केले. याच्यामध्ये तुम्हाला धक्का बसेल. 5,88,00,000, 3,52,00,000, 3,36,00,000, 10 कोटी, 23 कोटी, 28 कोटी, 15 कोटी, 30 कोटी, म्हणजे अक्षरशः 3 कोटी ते 65 कोटी किमतीत कारखाने विकले. ह्या संस्था ज्या विक्री झाल्या ह्या 1966 साली स्थापन झाल्या, 70 साली, म्हणजे 66 ते 90च्या दशकात ह्या स्थापन झालेल्या सगळ्या संस्था होत्या सहकारी. आणि त्यावेळेस यांच्याकडे जी लँड बँक होती, जमीन, ती 300 ते 400 एकरची जमिनी आहे या सगळ्या कारखान्यांच्या. हे कारखाने कसे बंद पडले हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय. संचालकांचा जो गैरव्यवहार होता, आजपर्यंत कुठल्याही संचालकावरती कारवाई झाली नाही. आणि नंतर हे कारखाने जेव्हा MSC बँकेने विकायला काढले त्यावेळेस त्यांनी जो अकाउंटिंग मधला एक फार मोठा लूपहोल आहे की कुठलीही जर संस्था असेल तर तिच्या मालमत्तेचा बुक व्हॅल्यू हे बॅलन्स शीटवर असतं.
समजा जर एखाद्या संस्थेचं बुक व्हॅल्यू म्हणजे त्याच्या जमिनीची किंमत जी ओरिजिनल किंमत असते ती शेवटपर्यंत घेतली जाते. मात्र जेव्हा संस्था दिवाळखोरीत काढतात, विक्रीला काढतात, त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू विचारात घ्यायला पाहिजे होती. मात्र याबद्दल अक्षरशः म्हणजे सरळ सरळ धुळफेक आहे. उदाहरणार्थ तर तुम्हाला मी देतो, कन्नड सहकारी साखर कारखाना. कन्नड सहकारी कारखाना पवारांनी विकत घेतला. कन्नडची 305 एकर जमीन होती. कारखाना विक्री झाला 50 कोटी रुपयाला. 305 एकर जमिनीची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल आणि सर्वांना हे कळालंच पाहिजे की कसा हा म्हणजे ज्याला म्हणतात ना की नागडा नाच चालला झाला राज्यामध्ये. तर 16 लाख रुपये त्याची किंमत दाखवली. फक्त 16,38,000 रुपयाची त्याची समथिंग त्याची किंमत होती कन्नडची. अशाच प्रकारे तुम्हाला दाखवतो. हा कन्नड हे काय वर निघालंच आहे कन्नडचं. तर कन्नडचं हे बघा तुम्ही, धक्कादायक आहे कन्नडचं पूर्ण. कन्नडची ही किंमत बघा फक्त तुम्ही इथं झूम करून. इथं ही आहे 16,39,278 रुपये 80 पैसे. 305 एकर जमिनीची किंमतचे व्हॅल्युएशन आहे हे. हा, आणि ह्या बॅलन्स शीटच्या आधारे म्हणजे जर मार्केट व्हॅल्यू जर कन्सिडर केली असती तर कदाचित कारखान्याचं कर्ज सुद्धा दिल झालं असतं. आणि मी इतका आत्मविश्वासपूर्वक का बोलतो आहे, कारण पुण्याजवळचा जो 42वा सहकारी साखर कारखाना होता यशवंत सहकारी, त्या कारखान्याला चालू स्थितीमध्ये त्याला बंद पाडण्यात आलं 2012 साली. 2017 साली कारखाना दिवाळखोरीत घोषित केला. कारखान्याची 248 एकर जमिनीची किंमत 2,51,00,000. म्हणजे या किमतीत फ्लॅट सुद्धा मिळत नाही पुण्याला. 4 BHK जर फ्लॅट तुम्ही जर कुठे घ्यायला गेले, समजा पुण्याच्या डेक्कन वगैरे कुठल्या परिसरामध्ये, तर 2-2.5 कोटी रुपयाला तुम्हाला फ्लॅट पडतो. आणि त्या 17 मध्ये त्याची किंमत दाखवली 2,51,00,000. विकला कोणी? विकला नाही, सॉरी, तो म्हणजे त्यांनी भाड्याचा तर, कारण विकायचा GR काढला होता, पण त्यांनी विकायचा त्यांच्या डोक्यात तो वाणच होता. त्या जमिनीचं जर बघितलं अशा प्रकारे जमिनी बळकवण्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयाने सांगितलं आम्हाला चांगलं त्याच्यामध्ये एक ऑर्डर मिळाली की ज्याच्यामध्ये जमिनीचं मूल्य जे आहे, बाजार मूल्य, ते सादर करण्यास सरकारला सांगितलं. सरकार ते सादर करू शकलेलं नाही. अशा प्रकारे हा घोटाळा आणि संपूर्ण जर आपण ॲनालिसिस केलं 42-41 कारखान्यांचं. आता ह्याही एक पुढचा आणखीन एक मुद्दा आहे की जे कारखाने आता मग विकत घ्यायचे नाही तर मग काय सुरू झालं, आता भाड्याने द्यायचं सुरू झालं. भाड्याचा तर द्यायचं म्हणजे आणखीन जर आपण यादी बघितली तर हळूहळू करत त्यांनी सहकार पूर्णपणे संपवला. मग सहकार घाटात आला कसा? आणि दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ह्यावर कधी चर्चा होत नाही. जर सहकारी साखर कारखानदारी असो किंवा शुगर इंडस्ट्री जर परवडत नसेल तर दरवर्षी नव्याने साखर कारखाने उभे राहतात कसे? मागच्या एका वर्षामध्ये म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, लॉकडाऊन असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80,000 टनांनी एक्सपान्शन झाले कारखान्याचं. म्हणजे 40 ते नवीन कारखाने उभे राहिले आणि ॲक्च्युली जे कारखाने राहिले नवीन तयार झाले ते वेगळे. म्हणजे ह्यांना संरक्षण असतं, 25 किलोमीटरचं तरतूद संरक्षण असतं. एवढं असताना मग हे कारखाने उभे राहत आहे. पण ह्या सगळ्या गोडबंगाल काय आहे? सगळा एकीकडे तुम्हाला परवडत नाही, एकीकडे कारखाने दिवाळखोरीत. आणि हे काय होणार जाणार काही नाही, हा एक करमणूक समजा. आणि हे कसं आहे की सर्वांचे एकमेकांमध्ये लागेबांधे आहेत. लोक इकडून तिकडे उड्या मारतात. सत्ता बदलली की जसं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, तर हा खेळ चालतो. आणि त्यामुळे होणार जाणार काही नाही आहे. कुठंतरी तडजोडी होतील, सत्तेचा एकमेकांमध्ये ॲडजस्टमेंट होतील आणि पुन्हा देशाची स्थिती जाईल. मात्र जर खरंच कारवाई झाली तर महाराष्ट्रामधले अनेक नामवंत जे स्वतःला नेते म्हणतात, शेतकऱ्यांची कैवारी म्हणतात, हे तुरुंगात असतील. मात्र हे करणार कोण आणि हे नक्की होईल का? आणि जनता ही झोपलेली आहे, आंधळी बहिरी झालेली आहे. त्यामुळं बघूया आपण काय होतं ते. तर धन्यवाद योगेशजी, तुम्ही द अर्बन बीट्सशी संवाद साधलात. हे होते ॲडव्होकेट योगेश पांडे, ज्यांनी आपल्याला सहकार, खाजगीकरण, शेतकरी आणि कारखानदारी या सगळ्यामधलं गोडबंगाल आणि या सगळ्यामधला प्रचंड उघडा नागडा असा भ्रष्टाचार सांगितला साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि आता ते त्यांनी असंही नमूद केलं आहे की हे ईडी वगैरे हे काही होणार नाही आहे. त्यांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की सब घोडे 12%. भविष्यामध्ये किमान सर्वसामान्य शेतकरी जो सभासद आहे, सर्वसामान्य जनता आहे, ती जागृत होईल अशी अपेक्षा करूयात. देवेंद्र शिरूरकर, द अर्बन बीट्स.